MSBTचं नवीन सेमिस्टर चालू झालं, तर त्या सेमिस्टरमध्ये 4थ्या सेमिस्टरसाठी मेकॅनिकलला के स्कीममध्ये CNC प्रोग्रामिंग सब्जेक्ट आला आहे. तर हा जो CNC प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे हा 4थ्या सेमिस्टरला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ME. त्याच्यानंतरनं याचा सब्जेक्ट कोड आहे 314018. 314018, ठीक आहे. तर हा जो विषय आहे, तर पहिले काय व्हायचं, AMPचा एक सब्जेक्ट होता आय स्कीममध्ये. तर ते AMPच्या सब्जेक्टला 175 मार्क होते आणि त्याच्यामध्ये CNC प्रोग्रामिंग पण होती आणि CNCची थिअरी पण होती. बट ह्या सेमिस्टरमध्ये काय केलं आहे की त्याचा 2 सब्जेक्ट केले. तर 2 सब्जेक्ट 175च मार्कला आहे. आणि म्हणजे बघा, हा CNC प्रोग्रामिंग 50 मार्कला आहे आणि हा जो ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नावाचा सब्जेक्ट होता पहिल्या आय स्कीममध्ये, त्यालाच नाव दिलेलं आहे प्रोडक्शन प्रोसेस. तर ह्या प्रोडक्शन प्रोसेस जो सब्जेक्ट आहे हा किती 125 मार्काला आहे. प्रोडक्शन प्रोसेस हा पण 4थ्या सेमिस्टरला आहे आणि तो किती मार्काला आहे, हा 125 मार्काला आहे. प्लस हा जो सब्जेक्ट आहे हा 50 मार्काला आहे. म्हणजेच काय आहे की 175चे दोन्ही मिळून, म्हणजे मागच्या स्कीममध्ये पण 175लाच होता आणि ह्या स्कीममध्ये पण 175लाच. फक्त एवढं आहे की सब्जेक्ट 2 केले आणि याचा थिअरी लर्निंग टायमिंग इन्क्रीज केला, ठीक आहे. प्रॅक्टिकलचं टायमिंग काय केलं, इन्क्रीज केला. तर मग ठीक आहे, आता CNC प्रोग्रामिंग जे आहे तर हा सेपरेट सब्जेक्ट आहे आणि याचे आपल्याला एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर पण शिकायचं आहे कॅम प्रोग्रामिंगचं. आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करायचे CNC टर्निंग आणि मिलिंगचे, आणि त्याचे आपल्याला प्रोग्राम रन करून प्रॅक्टिकल रन करायचे CNC मशीनवरती. तर मग बघा, या सब्जेक्टचं जे दिलेलं आहे लर्निंग आउटकम्समध्ये, डेव्हलप द मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंग ऑफ CNC लेथ अँड मिलिंग. म्हणजे काय की तुम्हाला मॅन्युअल प्रोग्राम बनवता आली पाहिजे. म्हणजेच काय की 2D प्रोग्रामिंग ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला भेटली पाहिजे. म्हणजे तुम्हाला ती आली पाहिजे मिलिंगसाठी सिम्पल कंपोनंटची आणि CNC लेथची पण. नंतर इथं बघा दुसरा आउटकम दिलेलं आहे सिम्युलेट द पार्ट प्रोग्राम. म्हणजे काय की प्रोग्रामचं जे प्रोग्राम बनवलं आहे त्याचं सिम्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला सिम्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे काय की ते व्हेरीफाय करता आलं पाहिजे. त्याच्यानंतरनं प्रिपेअर द जॉब ऑन CNC मिलिंग अँड लेथ. म्हणजे काय की तुम्हाला तिची जो प्रॉब्लेम दिला आहे किंवा जो वर्कपीस दिला आहे त्याच्यावरती मशीनिंग करता आलं पाहिजे प्रोग्रामिंग करून. म्हणजे काय की तुम्हाला 3D आणि 2D अशा दोन्ही पण प्रोग्रामिंग शिकायचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट 3D प्रोग्रामिंग पण करू शकता. म्हणजेच काय की 2D ऑपरेशन डायरेक्ट 3Dमध्ये पण करू शकता. म्हणजे CNC सॉफ्टवेअर शिकायचं आहे एखादं ज्याच्यामध्ये कॅम प्रोग्रामिंग करता येईल. बघा आता इथं सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे CNC, शॉर्ट फॉर्म त्याचंवालं. त्याच्यानंतर इथं बघा क्लास लर्निंग, ह्या सब्जेक्टसाठी क्लास लर्निंग नाही. त्याच्यानंतरनं ट्युटोरियल लर्निंग पण नाही, पण लॅबोरेटरी लर्निंग आहे बघा. तर लॅबोरेटरी लर्निंगसाठी 4 तास दिले एका विद्यार्थ्यासाठी. म्हणजे बॅच वाईज तुमचे जे काय असेल, म्हणजे एका वीकमध्ये 2दा प्रॅक्टिकल राहील CNCचं. त्याच्यानंतरनं हा सब्जेक्ट जो आहे त्याला एक्स्टर्नल आहे. इथं दिलेलं बघा हॅश, आणि हॅशचा मिनिंग काय राहतो, एक्स्टर्नल असेसमेंट. म्हणजे काय की तुमचं याचं एक्स्टर्नल प्रॅक्टिकल होईल. त्याच्यानंतरनं याची जी तुमची जी फाईल राहील प्रॅक्टिकलची फाईल, तर त्याला पण काय राहणार आहे 25 मार्क आणि एक्स्टर्नलला 25 मार्क. टोटल किती 50 मार्काचा सब्जेक्ट आहे, ठीक आहे. नंतर ना बघा इथं आता याचे 3 युनिट दिले. तर 3 युनिटमध्ये पहिलं युनिट दिलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ CNC. फंडामेंटल्स ऑफ CNCमध्ये काय आहे त्याचं प्रोग्रामर, प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर ना ॲक्सिस आयडेंटिफिकेशन, म्हणजे CNC लेथला किती ॲक्सिस राहत्या, मिलिंगमध्ये किती ॲक्सिस राहत्या. त्याच्यानंतरनं कन्सेप्ट ऑफ टूल ऑफ सेटिंग अँड प्री सेटिंग. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण टूल बसवतो कशामध्ये, टूल होल्डरमध्ये बसवल्यानंतरनं त्याचा ऑफसेट घ्यावा लागतो आपल्याला आणि नंतरनं त्याचा 0 सेट करावा लागतो वर्कपीससोबत. म्हणजे काय की आपल्याला सपोज 3 ॲक्सिस राहते बघा, हा झाला Z ॲक्सिस, हा झाला X ॲक्सिस आणि हा आहे Y ॲक्सिस. मग बघा हा 0 पॉईंट आहे, तर हे 0 पॉईंट आपल्याला डिटेक्ट करून द्यावा लागतो. Z ॲक्सिस हा टूलसाठी राहतो कशामध्ये, मिलिंगमध्ये, आणि हे वर्कपीसला राहते दोन्ही. तर मग हे आपल्याला हे कसं अंडरस्टँडिंग आहे, यांचं प्री सेटिंग कसं करत्या, नंतरनं प्रत्येक टूलचे ऑफसेट कसे घ्या हे शिकायचं आहे. नंतरनं टर्मिनॉलॉजी यूज फॉर प्रोग्राम इन वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट, म्हणजे WAF.
तर याची टर्मिनॉलॉजी आपल्याला शिकायची, म्हणजे त्याचा फॉर्मॅट कसा राहतो. त्याच्यानंतर स्टेप वाईज प्रोसिजर फॉर प्रोग्रामिंग, स्टडी द गिवन पार्ट ड्रॉईंग, सेट इन्स्ट्रक्शन टू मशीन, प्रॉब्लेम डेफिनेशन, सिक्वेन्स ऑफ मशीनिंग ऑपरेशन. म्हणजे काय की तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण प्रोग्रामिंगचं बेसिक शिकायचं आहे. तर बेसिकमध्ये म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉईंग रीड करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑपरेशन्स किती येतील, त्याच्यानंतर आपण कुठले ऑपरेशन करायला पाहिजे, मग त्याचा सिक्वेन्स कसं ठेवायचा, मग पहिलं कोणतं ऑपरेशन करायचं, नंतरनं कोणतं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायच्या आहे. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं आहे मशीनिंग ऑपरेशन अँड प्रोसेस शीट. आता तुम्हाला काय की प्रोसेस शीट तयार करता आलं पाहिजे. आता प्रोसेस शीट म्हणजे काय की बघा, प्रोसेस शीट तुम्हाला एक दाखवतो मी. बघा आता हे एक प्रोग्राम शीट आहे, तसंच एक प्रोसेस शीट राहतं. प्रोसेस शीटमध्ये पण कुठल्या प्रोसेस करणार आहे ते राहतं. आणि हे प्रोग्राम शीट आहे. प्रोग्राम शीटमध्ये बघा ऑपरेशन नेम आहे, टाईप ऑफ मिलिंग आहे, त्याच्यानंतर प्रोग्राम NC प्रोग्राम आहे. नंतर इथं त्याचं हे पण दिलेलं आहे बघा, टूलचा पाथ दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे प्रोग्राम शीट आहे, तसं एक प्रोसेस शीट पण राहतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डिसाईड द मटेरियल अँड स्टॉक. म्हणजे काय की तुम्हाला बघा आता इनिशियली आपण ज्यावेळेस फिनिश वर्क पीसचं मॉडेल बनवणार त्याला स्टॉक राहणार. मग त्याच्यानंतर आपल्याला वर्क पीसला 0 सेट करावा लागतो. तुम्हाला जसं मी सांगितलं की मशीनला माहीत नसतं बेडवरती कुठं आपलं वर्क पीस सेट केलं आहे, मग ते आपल्याला माहीत करून द्यावं लागतं. त्याच्यानंतर युनिट इंचेस सिलेक्ट करायचं की मिलीमीटर सिलेक्ट करायचं. इंचेस अँड मॅट्रिक्स असे दोन टाईप असतात. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टम. आता बघा ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट आणि दुसरी आहे इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टम. त्याच्यानंतर टूल्स. आता कोणत्या ऑपरेशनसाठी कोणतं टूल यूज करायचं बघा. आता लेथमध्ये जनरली आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज करतो. त्याच्यानंतर ग्रुईंग ऑपरेशनसाठी वेगळं टूल असतं. नंतर पार्टिंगसाठी वेगळं टूल असतं. आणि आपल्याला थ्रेड जर करायचे असेल तर थ्रेडिंगसाठी पण वेगळं टूल असतं. म्हणजे असे वेगवेगळे हे लेथ मशीनचे टूल झाले. त्याच्यानंतर मिलिंगमध्ये पण वेगवेगळे राहतात. एंड मिल कटर, कॉर्नर रेडियस. म्हणजे काय की एंड मिल कटरला जर कॉर्नरला रेडियस असेल तर ते रेडियस टूल म्हणजे नाही का कॉर्नर रेडियस म्हणतात त्याला. त्याच्यानंतर बुल नोज आणि बॉल नोज असे वेगवेगळ्या टाईपचे कटर्स राहतात. त्याला पण पॅरामीटर दिले जाते बघा. आता कटिंग पॅरामीटरमध्ये काय आहे, स्पीड, फीड आणि डेप्थ ऑफ कट हे 3 पॅरामीटर राहतात. या 3 पॅरामीटरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. आणि कुठल्या टूलसाठी कोणते पॅरामीटर लावायचे हे पण तुम्हाला याच्यात शिकायचं आहे. त्याच्यानंतर बघा लिनियर अँड सर्क्युलर पाथ प्रोग्रामिंग. म्हणजे काय की आता हे लिनियर म्हणजे काय की स्ट्रेट डायरेक्शनमध्ये, आणि सर्क्युलर म्हणजे काय की स्ट्रेट गेला आणि नंतर अशी रेडियस घेतली तर हे झालं सर्क्युलर पार्ट प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर काय आहे की इन लेथ अँड मिलिंग हे दोन्हीमध्ये पण असतं, सर्क्युलर आणि दोन टाईपची प्रोग्रामिंग म्हणजे नाही का सर्क्युलर आणि लिनियर ह्या अशी वेगवेगळे दोन आहेत. मग ती इंटरपोलेशन असतं. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ कटिंग पॅरामीटर्स. आता कटिंग पॅरामीटर्स तुम्हाला सांगितले स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट. नंतर ॲड्रेस पॅरामीटर्स IJK कोऑर्डिनेट्स. आता बघा मेन कोऑर्डिनेट कोणते, XY आणि Z हे काय मेन कोऑर्डिनेट्स. त्यांचे सब कोऑर्डिनेट्स हे रोटेशनसाठी. तर IJ आणि K यांचा पण आपल्याला यूज करायचा असतो. नंतर रिस्पेक्टिव्ह G कोड्स आणि M कोड्स. G कोड म्हणजे काय जेनेरिक कोड जे जॉमेट्रीला डिटेक्ट करतात, आणि M कोड म्हणजे काय मिसेलेनियस कोड ते मशीनला इन्स्ट्रक्शन देतात. म्हणजे असे 2 टाईपचे कोड्स. हे कोड्स पण ISO स्टँडर्डनुसार आपल्याला कोणते राहतात, आणि मशीनच्या कंट्रोलरनुसार वेगवेगळे कोड्स पण असते. म्हणजे काय की हे कोड तुम्ही मशीनमध्ये मॉडिफाय करू शकता. सपोज आता फानुक कंट्रोलर आहे, फानुक कंट्रोलरमध्ये जर त्यांना वाटलं की आपल्याला G90साठी काहीतरी इन्स्ट्रक्शन सेट करायची तर ती त्यांचं इंडिव्हिज्युअल करू शकतं. बट ॲक्च्युली ॲज पर द ISO स्टँडर्डनुसार काय आहे की G90 म्हणजे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम आहे. ठीक आहे, हे असं ते G कोड आणि M कोड आहे. नंतर CNC पार्ट प्रोग्राममध्ये ॲज पर गिवन जॉब ड्रॉईंग. म्हणजे काय की तुम्हाला CNCची 2D प्रोग्रामिंग पण बनवता आली पाहिजे. नंतर नाही कन्सेप्ट ऑफ सिम्युलेशन अँड ड्राय रन. बघा आता हे कन्सेप्ट ऑफ सिम्युलेशन काय आहे, सिम्युलेशन आपण ह्याच्यात पण करू शकतो. कशामध्ये, वर्क पीसमध्ये.
सॉफ्टवेअरमध्ये, आणि ड्राय रन ही मशीनमध्ये केली जाते. ड्राय रन टेस्टमध्ये मशीन बंद असतं, बट त्याचं ते कंट्रोलर आहे, तर त्याच्यावरती आपण त्याचं ड्राय रन टेस्ट पण घेऊ शकतो. त्याच्यानंतरनं कॅनडी अँड सब रूटीन कॉल प्रोग्राम, म्हणजे काय की याच्यामध्ये आता सपोज एखादं वर्कपीस आहे आणि त्याला आपल्याला एक असा पाथ द्यायचा आहे. ह्या पाथमध्ये काय आहे की ह्याच पाथ आपल्याला 10 mm डेप्थपर्यंत रन करायचं आहे. तर मग अशा केसमध्ये काय करावं लागतं, आपल्याला एकदा त्याचा पाथ द्यावा लागतो आणि तोच पाथ आपण 10 वेळेस 15 वेळेस डबल कॉल करू शकतो. आणि मग त्यालाच म्हणतात सब रूटीन कॉल प्रोग्राम. म्हणजे काय की मेन प्रोग्राम असतो, मेन प्रोग्राममध्ये एक सब प्रोग्राम राहतो, त्या सब प्रोग्रामचा नंबर आपल्याला तिथे टाकावा लागतो आणि मग त्यावेळेस ती सायकल रन होत राहते. तर त्याच्यामध्ये आता बघा कन्सेप्ट ऑफ कॅनडी सायकल आणि सब रूटीन कॉल, नंतरनं फेसिंग स्टेप टेपर टर्निंग, नंतरनं कॅनडी सायकल रिस्पेक्ट टू जे कोड एम कोड प्रोसिजर टू राईट द कॅनडी सायकल प्रोग्राम इट्स इम्पॉर्टन्स. म्हणजे काय की आता हे ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस समजेल तुम्हाला. त्याच्यानंतरनं कन्सेप्ट ऑफ सब रूटीन कॉल, त्याच्यामध्ये काय की एक मेन प्रोग्राम असतो, मेन प्रोग्राममध्ये आपल्याला सब प्रोग्रामचा नंबर टाकून तो रिपीट कॉल करावा लागतो. तर हे 3rd युनिटमध्ये. त्याच्यानंतरनं बघा इथं खाली दिलेलं आहे, आता प्रॅक्टिकल्स दिलेले आहे. तर प्रॅक्टिकल्समध्ये पहिलं प्रॅक्टिकल आहे फेसिंग ऑपरेशनचं CNC लेथसाठी. त्याच्यानंतरनं बघा सेकंड याच्यामध्ये त्याचं पाथ व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे असे प्रत्येक ऑपरेशन दिलेले ना, ऑपरेशनचे आपल्याला व्हेरीफाय करायचं, मशीनमध्ये रन करायचं, असे टोटल 24 प्रॅक्टिकल दिली. त्याच्यानंतरनं ही 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता त्याचे व्हिडिओ पण येईन सॉफ्टवेअरचे आणि त्यावेळेस तुम्ही ते बघशाल. आता पूर्णच प्लेलिस्ट येणार, जसं आपण मागच्या सेमिस्टरला कॅडची प्लेलिस्ट बनवली होती तशीच याची पण प्लेलिस्ट येईल आणि 1 बाय 1 सगळे प्रॅक्टिकल रन होतील. आता बघा इथं तुम्हाला हे CNC टर्निंगचं जे दिलेलं आहे, तर हे टर्निंगमध्ये हे मशीन पाहिजे, हे मशीनवरती प्रॅक्टिकल रन करायचे. तर ते प्रॅक्टिकल बघा इथं दिलेले. त्याच्यानंतरनं सॉफ्टवेअर बघा सिम्युलेशन सॉफ्टवेअर फॉर कंट्रोल पॅड्स. आता त्याच्यामध्ये बघा कॅम लॅब पाहिजे, आपण CNC सॉफ्टवेअर पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिलं सॉफ्टवेअर दिलेले मास्टर कॅम, NX कॅम. त्याच्यानंतरनं हे NC मशीन सिम्युलेटर. म्हणजे काय की हे सगळे सॉफ्टवेअर दिले त्यांच्यापैकी एका याच्यामध्ये हे करून बघायचं. तर आपण कशामध्ये करणार आहे, NXमध्ये. जर तुम्हाला NX सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्राम चॅनलमध्ये, आणि ते कसं डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगाल त्याच्यामध्ये. तर मग आपल्याकडे आता आमच्याकडं जी लॅब आहे त्या लॅबमध्ये काय आहे की NX सॉफ्टवेअर ऑलरेडी मागच्या सेमिस्टरला NX कॅड होतं, जे 3rd इयरला असतं, म्हणजे सॉलिड मॉडेलिंगमध्ये. तर ते आम्ही तेच आमच्याकडं NX कॅम पण आहे. तर मग ह्या NXमध्ये आम्ही प्रोग्रामिंग करणार आहे आणि NXमधले प्रोग्रामिंगचे सगळे तुम्ही म्हणजे ऑपरेशन शिकणार आहे. ठीक आहे. मग आता इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे कसं कम्प्युटर पाहिजे वगैरे, आणि हा विषय सोपा आहे, जास्त काही अवघड नाही. पण ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला एक सॉफ्टवेअर शिकायचं बस, म्हणजे स्किल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, एकदम चांगलं आहे, इंटरेस्टेड आहे. तर हे सगळं होतं CNCचं इंट्रोडक्शन. तर पुढच्या वेळेसपासून आपण एक प्रॅक्टिकल बघू डिटेलमध्ये. ठीक आहे.